थंडी आहे ना? आहे. मग चला उठा, जेवायचंय का? नाही नाश्ता करायचा आहे का? नाश्ता करणार काय? हा. शिरा. काय पाहिजे नाश्ता? शिरा हा. खाणार? हा. शिरा ते आवडीने खातात, तुम्ही त्यांना गोड देत नाही ते खातात. शिरा खावा. हा आईस्क्रीम खाल्लं का परवा दिवशी? आहे. हा सर्दी झाली वाटत तुम्हाला? आहे. मग खाऊ नका सांगितलं तू तुम्हाला हा. आईस्क्रीम. ते मग गार खास सर्दी होत नाही. तर आता नाश्त्यासाठी मी हे थालीपीठ बनवलंय त्र्यंबकसाठी, बाकीच्यांसाठी शिरा बनवणार आहे. चांगलं झालंय का? आणखीन पाहिजे? मौन व्रत आहे तुझं? तर फ्रेंड्स, थंडीमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी मी घरगुती उपाय करते. हळद, त्यानंतर चण्याचं पीठ, तेल हे मिक्स करून आम्ही सर्वजण आंघोळीच्या वेळेस लावतो. रोज जमत नाही, पण आठवड्यातून एकदा सुट्टीच्या दिवशी आपण हे करू शकतो. आता हे तीळ तेल, तीळ तेलाने स्किन चांगली राहते, सुरकुत्या पडत नाही. त्यानंतर हे मस्टर्ड ऑइल, मोहरीचं तेल, ह्याने आपली सांधेदुखी, थंडीमध्ये जो मार लागलेला असतो तो खूप दुखतो ना, हातपाय वगैरे, कधी आपण पडलेलो असेल किंवा सांधेदुखीचा पण बराच त्रास असतो, तो सगळा दूर होतो. तर हे जे आहे आंघोळीच्या वेळेला लावायचं, एक 10 ते 15 मिनटं ठेवायचं आणि त्यानंतर गरम पाण्याने चांगली आंघोळ केली की आपली म्हणजे व्यवस्थित स्किन चांगली राहते, हाडं दुखायची थांबतात, बराच फरक पडतो. मी हे ट्राय केलेलं आहे बऱ्याच वेळा. म्हणजे मी नेहमी अशा प्रकारे, थंडी असो किंवा उन्हाळा असो, आमच्याकडे हे जे आपण उठणं बोलतो हे असं लावण्याची पद्धत आहे. कारण आपल्या ह्या जुन्या परंपरा ज्या आहेत त्या आपल्या चांगल्यासाठीच आहेत हे मला वाटतं, म्हणून मी ते नेहमी फॉलो करते. तुम्ही सुद्धा हे असं लावून बघा, तुमच्या स्किनला, तुमच्या सांधेदुखीला भरपूर फरक पडेल. रामकृष्ण हरी फ्रेंड्स, कसे आहात? सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. तर चला, आता माझा नवरा मला थोडं फिरायला नेतोय. 8 दिवस झाले आमचं काय बोलतात ते कोल्ड वॉर सुरू होतं, आज संपलंय. तर त्यानिमित्त आम्ही मॅगी खायला चाललोय, तुम्ही पण या. मस्त. तर माझा नवरा मला मॅगी खायला घेऊन चाललाय. आजचं आमचं शीतयुद्ध संपलेलं आहे आठवड्याभराचं. मॅगी पण आपलीच आहे ना? हा हा, लहान बघू मोठे काय? मोठा द्या. तर मॅगी कॅन्सल झाली आहे. ऑनियन उत्तप्पा घेतलाय आणि ह्यांनी लगेच सुरुवात पण केली. द्या, बायकोची जरा वाट बघायची की नाही? मालवणी महोत्सव सुरू झाला. In 100 meters, turn right toward Rameshwari Road, Rosary School Road. Take the next right toward Rameshwari Road, Rosary School Road, then turn left onto Rameshwari लोकेशन Road. बंद करू का जरा? लोकेशन बंद केलं. Make a U-turn, then slide left.
the next right toward Badlapur Gaon Road, Rosary School Road, then turn left onto Badlapur Gaon Road. Take the next left onto Badlapur Gaon Road, Rosary School Road. Continue on Badlapur Gaon Road for 1 kilometer. Continue for 2 kilometers. किती अंधार आहे. एवढ्या रात्रीचं आम्ही गोठा बघायला चाललोय. 7 वाजलेत आणि किती अंधार झालाय बदलापूर गावात वेशला. डेंजर एकदम. थंडी पण खूप वाजते. झाडी जंगल आहे ना इथे, हवा सुटली आहे भरपूर. हा आलं. लोकेशन भारत कॉलेज सांगितलं ना त्यांनी. फोन करा. तर फ्रेंड्स, रात्रीच्या 7 वाजता, संध्याकाळच्या 7 वाजता आम्ही गोठा बघायला आलो आहे. तुम्ही पाहू शकता ह्या गाय. माझ्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये ते त्यांचे सिनियर आहेत, त्यांचा हा गोठा आहे. त्यांनी बघायला बोलवतं, पण आमचा वेळ चुकला यायचा. सकाळी यायच्याऐवजी आम्ही रात्रीचं आलो. हे बघा किती अंधार आहे या बाजूला. हां, जा तुम्ही पुढे. बऱ्याच गायी आहेत. टोटल सगळ्या 70 आहेत. छोट्या मोठ्या सगळ्या मिळून 70 गाई आहेत आणि दुधावर 18 आहेत. बघतायत बघा कशा त्या. सगळ्या जर्सी आहेत. मग याचं बघते हो तुझ्याकडे कशी मस्त वाटतंय. तर इथे त्यांनी आम्हाला दूध दिलं थोडं टेस्ट करायला घरी नेण्यासाठी. बद्दल किती वर्षापासून आहे? 9 वर्ष झाली आणि टोटल गीर आहे आपल्याकडे. आणि गाई म्हणजे नॅचरल चारा खातात डोंगरावर. झिरो पोल्युशन एरिया आहे आणि आपण असं केमिकलचं काही टाकत नाही त्यांना. त्यामुळे पूर्ण दिवस गाई जातात. सकाळी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पाठवतो गाई करण्याचा. ते चारा खाऊन येतात. संध्याकाळी त्यांना फीड म्हणजे आपलं तूर आणि बाकीची म्हणजे कपाशी पेंड वगैरे देतो. म्हणजे इकडे बदलापूर गावात डोंगरामध्ये तिथे चरायला जातात. तिथे जातात चारायला पूर्णपणे. सकाळी 8 ते 12 आणि दुपारी 2 ते 5. हां, इथे या बाजूला जास्त जंगल वगैरे पण आहे ना, त्याच्यामुळे त्यांना पूर्ण नॅचरल सगळं खाणं पिणं चारा मिळतं. मिळतो. आता सध्या तरी म्हणजे त्यांचं व्यवस्थित पोट भरतं पूर्ण त्या चाऱ्यावर. आणि नंतर मग आपण ज्वारी आणि मका म्हणजे आपण पण लावतो आणि बाहेरून पण आणतो. म्हणजे हिरवी ज्वारी आणि हिरवा मका. इथे म्हणजे तुमची शेत जमीन पण आहे का? तिथे माझे पार्टनर आहेत गोपी म्हणून, त्यांची 8 एकर आहे. अच्छा, मग तिथूनच मका वगैरे ते सगळं देतात. ज्वारी मका. चांगलं आहे. हो, थँक्यू. गोठा बघून झाला, मग आम्ही आलो ट्रेंड्समध्ये टाइमपास करायला, विंडो शॉपिंग.
तुम्ही पण कधी अशी विंडो शॉपिंग करता का? कंटाळा आला का? मला तर पहिल्यापासून सवय आहे. कुठे फिरायचं काय समजत नसेल, डिप्रेस असेल तर असं मॉलमध्ये किंवा मार्केटमध्ये जायचं, नुसतं चालायचं, कपडे बघायची, वेगवेगळ्या गोष्टी बघायच्या, माइंड आपोआप फ्रेश होऊन जातं. म्हणजे आपण सगळं विसरून जातो की आपण कधी टेन्शनमध्ये होतो की काय. काय झालं अण्णा? काय बोलते तुमची मालकीन? काय? थांबा थांबा, हळूहळू थांबा. जेवण झालं की नाही? मग काय बोलले मालकीन? हं? झालं? मग घ्यायचं काय जेवायला? आ? ए इकडे आहेत म्हणून ना. त्यांना बोलवायला लागतं, शेठ लोक आहेत आहे ना, आपण गरीब लोक बोलवायला येतो यांना. मग तर फ्रेंड्स, कसा गेला तुमचा आजचा दिवस? माझा तर फिरण्यामध्येच गेला. दिवसभर नुसते इकडून तिकडे फिरतच होते, पण ऑलमोस्ट छान गेला, मजा आली जरा. तुमचा दिवस कसा गेला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, हाईप करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या. उद्या भेटूया. शुभरात्री.